अजित पवारांच्या मृत्यूच्या 5 दिवसानंतर दादांचा अपघात की घातपात यावर शंका उपस्थित केल्या जातात। दादांचं विमान पडलं की पाडलं यावरून विरोधकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही चौकशीची मागणी केली आहे। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळतात, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही? काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला? असे अनेक प्रश्न आहेत। मी कशाला बोलू? मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करेन। हो, नक्की करणार। असं आहे की हा जो अपघात झाला त्याच्याबद्दल अनेक लोक शंका उपस्थित करत आहेत की विजिबिलिटी नव्हती असं कारण सांगितलं जातं। पण जेव्हा विमान लँड होणार होतं आणि आकाशामध्ये होतं तेव्हा क्लिअर कट दुरून व्हिडिओ जे आलेले आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने विमान लँड होताना एकदम टिल्ट होतं, असं जात असताना एकदम टिल्ट होतं आणि कसं कोसळतं आल्यामुळे अनेकांना त्याच्या बाबतीत शंका उपस्थित अनेक मंडळी करतायत। मीडियाने पहिल्या दिवशी बातमी काय चालवली की 6 लोक विमानामध्ये येत होते आणि नंतर बॉड्या सापडल्या 5च। दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादाची ओळख पटली असं सांगितलं गेलं। मग ती घड्याळ नेमकी कुठे आहे? पोस्टमॉर्टम ज्या ठिकाणी झालं ते पोस्टमॉर्टम डॉक्टरनी त्या घड्याळाला बघितलंय का? आणि बघितलं असेल तर ती घड्याळ कुठे आहे? अशा वेगळ्या वेगळ्या शंका कुशंका ह्या महाराष्ट्राच्या मनात आहेत। त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे। महाराष्ट्राच्या समोर सत्य काय ते आलं पाहिजे। 8 वाजता जे विमान जाणार होतं त्याच वेळी जे पायलट को पायलट होते ते ऐन टायमाला बदलले का गेले? हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न की या स्फोटामध्ये बॉडी जळाल्या सगळ्या, कोण कागद का नाही जळालीत? असे अनेक प्रश्न। इन्व्हेस्टिगेशन आहे, एक लक्षात घ्या। आणि हे सगळ्या महाराष्ट्रासमोर या जगासमोर आलं पाहिजे। कोणी घातपात तर नाही केलेला।